Speaker sir, the question is about statistics of tourists. Statistics of tourists which has arrived in Goa for the last 5 years. आम्ही statistics कित्याक मागले Speaker sir? आमचे आख्खे गोयान स्पेशली कोस्टल बेल्ट आणि इवन हिंटरलँड आम्ही डिपेंड जाता ह्या ट्युरिझम एक्टिविटीचेर. म्हणजे ट्युरिस्ट गोंया येत जाल्यार आमचे कितें तरी बरें जातलें. म्हणजे आमकां डेली वेज कोण आहा, कोण मंथली सॅलरी आहा, कोणाचे बिझनस आहा, ते आमचे कितें तरी बरें जातलें. ह्या खातीर हो क्वेश्चन घातलेलो. क्वेश्चन इतलेच इंटेन्शनान घातलेलो की ट्युरिस्ट हे वाडल्या काय देंवल्या, म्हणजे इंडियन ट्युरिस्ट आणि फॉरेन ट्युरिस्ट. आन्सर बरो लेंदी दिला स्पीकर सर. ऑनरेबल मिनिस्टराचे नोदरेक हांव हाडून दिवंक सोदता. तो इयर 2020सून मागलेलो स्पीकर सर. 2020चो जो डेटा आमकां दिला, यूकेसून 1,07,353 ट्युरिस्ट येयले म्हणटा. तितून पोर्चुगलाकसून 15,661 ट्युरिस्ट. आता हितून कितें आहा, हो डेटा खंय तरी चुकलेलो आहा. कित्याक चुकलेलो आहा स्पीकर सर? हांव मिनिस्टराचे नोदरेक हाडूंक सोदता की 2020 कोविड येयले आनी कोविड येताना आमचे जे यूके आमचे गोंयकार जे वचोन यूके सिटीजनशीप जाले, म्हणजे ब्रिटीश पासपोर्ट घेतले, थोड्यांनी पोर्चुगल पासपोर्टाचेर आहा, म्हणजे पोर्चुगीज पासपोर्टाचेर आहा, ते परतून येयले आनी अरायवल दाखयले पोर्चुगल 15,661. 2020चे उलयता हांव डेटा. स्पीकर सर, डेटा जेन्ना दिता तो ट्युरिस्टाचो डेटा मागला आमी. ट्युरिस्ट हू आर अरायविंग इन द स्टेट ऑफ गोवा. ट्युरिस्ट म्हणजे कोण? ट्युरिस्ट इज अ पर्सन हू विल स्टे इन वन ऑफ युअर गेस्ट हाऊस. स्पीकर सर, काणकोणच्या गेस्ट हाऊसान, काणकोणच्या 5 स्टारान, 3 स्टारान, 2 स्टारान, और लिव इन गेस्ट हाऊस, म्हणजे एक ट्युरिस्ट म्हणून. आणि हो जो डेटा आमकां दिला स्पीकर सर, पोर्चुगलाचे 15,661, यूकेचे 1,07,353, हो 2020चो डेटा फर्स्ट ऑफ ऑल रॉंग आहा, कंप्लीट रॉंग आहा. आणि उरलेलो डेटा मॅक्सिमम रॉंग आहा. हो हांव फॉरेन ट्युरिस्टाचे अरायवलाचे उलयता. आमी आमचो जो 6 मंथ्स प्रायम मिनिस्टरान जे डिक्लेअर केले की कोविडान हो आमचो ऑल इंडिया लॉकडाऊन, तितून हो डेटा जो आहा, हो जे थिंगासरले पासपोर्ट होल्डर, पोर्चुगीज पासपोर्ट होल्डर गोंया येयले आणि तेंका जो स्टॅम्प मारलो ते ट्युरिस्ट म्हणून डिक्लेअर जाले. म्हणजे खंय तरी डिपार्टमेंट खंय तरी हो डेटा आमकां सारको दिना स्पीकर सर. स्पीकर सर, आनीक हांव मिनिस्टराचे नोदरेक हाडूंक सोदता की हांवें मागलेले खुबशे वस्तू. कित्याक मागलेले? की ट्युरिस्ट गोंयान उणे जाल्या. इंडियन ट्युरिस्ट उणे जाले, तशे फॉरेन ट्युरिस्ट उणे जाले. सो हांव तेका प्रश्न जो घालपाक आसलो, हे सगळे जे तेणे खुबशे डेटा आमकां दिला आणि ह्या डेटाच्या अंडर हांव सांगूंक सोदता तेका स्पीकर सर की आमचे कोस्टल बेल्ट रायट फ्रॉम काणकोण आसूं ती अप टू मांद्रे आसूं, आमची कॉन्स्टिट्युएन्सी आसूं और शिवोले आसूं or any other constituency or even the neighboring, even Saligaon, these are all people depending on this industry. Slowly industry खुय आमकां प्रॉब्लेम फेस करीत रावल्ले आहा आमी. आनी हे जे इश्यूज येयल्ले आहा, ह्या इंडस्ट्रीन जे इश्यूज येयल्ले आहा, हे सॉल्व कोणूच करूंक सोदिना. खाली आमी येता हिंगा भाशणां दिता आनी वयता. स्पीकर सर, म्हाजो पॉइंटेड क्वेश्चन आहा, इज द मिनिस्टर अवेर that there is a decline in Indian tourists as well as foreign tourists, especially for the last 5 years. म्हणजे 2020 कोविड येयले, 21 कोविड आले, त्याच्या उपरांत जे आहा 23, 24, 25, is the minister aware that there is a major decline in Indian arrival of Indian tourists as well as foreign tourists? आता टुरिस्ट म्हणून जे आमकां हो डेटा दिला स्पीकर सर, ह्या वर्साचो डेटा तुम्ही पासून पयशी जाल्यार समथिंग लायक 54 lakhs कितले दिला अप टू जून 2025 51,83,932 डोमेस्टिक टुरिस्ट. आता इंटरनॅशनल दिला 2,71,159. आता
सगळे आमचे गोंयचे लोकांचे हॉटेलांनी ते रावतले, ते सी फॉर्म भरतले आणि पुलिशी कडेन डेटा आसतलो जे कोण ट्युरिस्ट हा पळय ते. आता एरायवल जे येता गेटवीक एअरपोर्टांसून जे फ्लायट येता दे आर नॉट ट्युरिस्ट. स्पीकर सर, दे आर नॉट ट्युरिस्ट. प्रश्न विचार. माझा पॉइंटेड क्वेश्चन हा की वेदर द मिनिस्टर इज अवेअर दॅट देर इज अ डिक्लाइन ऑफ इंडियन एज वेल एज फॉरेन टुरिस्ट इन द स्टेट ऑफ गोवा फॉर द लास्ट 5 years. हो पहिलो क्वेश्चन. स्पीकर सर, 2019 फिगर घेतलो जाल्यार डॉमेस्टीक टुरिस्ट वॉज शोईंग 71,27,287. Foreigners were showing 9,37,113, totaling to 80,64,400. 2024 डेटा स्पीकर सर, डॉमेस्टिक दाखयता 99,41,285, percentage growth wise 39.48% growth. फॉरेन टुरिस्ट स्पीकर सर, रिवायवल जे आमी जावंक लागले पोस्ट कोविड तातूंत 9,37,113 जाय आशिल्ले. We are at a recovery of 50%, which is 4,67,911. Total coming to 1,04,09,196 tourists in 2024, vis-a-vis 80,64,400, which is a growth pattern of 29.08%. आता स्पीकर सर, जेन्ना आमी टुरिस्ट देंवल्या म्हणून एक भ्रम घालता, आमी पहिले गोंयकार, आमी स्वताक आमच्या गोंयचो आमकां अभिमान आसपा जाय आनी आमी कितें करता त्या नेतृत्वाचेर लक्ष आसपा जाय. टुरिजम वाडत आसा. गोवा हॅज बीन अ प्रिफर्ड डेस्टिनेशन लास्ट 3 years फ्रॉम 2022 to now. स्पीकर सर, various initiatives with the help of the central government under Prime Minister Narendra Modi ji and आमचे Dr. Pramod Sawant, various initiatives given, we are trying to see how international can grow. Coming back to domestic, स्पीकर सर, फिगर वाऱ्यान मारिल्ली गजाल नासता. वी हॅव अ सर्टन मेथोडॉलॉजी. हांव फक्त होच 6 म्हयन्याचो फिगर घेता. ह्या 6 म्हयन्यान स्पीकर सर, जंय वास्को एअरपोर्ट आणि मोपा एअरपोर्ट हांचे 2 एअरपोर्ट आसात. आता जे टुरिस्ट येतात स्पीकर सर, डॉमेस्टिक टुरिस्ट इन 2025 वास्को देंवल्या 34,64,490 आणि मोपा देंवल्या 22,48,268. 22,48,268, total amounting to 57,12,758. What domestic also? International speaker sir, दाबोलीच्यान देवले 1,15,645, मोपाच्यान देवले 2,10,190 सुमार. We are talking speaker sir roughly about 90 flight, 45 1990, 180 trips per day return on both airports today, vis-a-vis 100 which were happening before when only Daboli was there. आज जितले आमचे आमदार आसा पयर आमचो दोतोर दिल्ली वचून आयला, everybody who went and came and who is coming find the flights full of tourists coming into Goa. हांव स्वता ट्रॅव्हल करता, खंयचोय टायम सकाळचो दनपारचो सांजचो रातचो आसूं टुरिस्ट येता हे आमी स्वता पळयतात. सो आमचो स्वताचो नॅरेटिव्ह पयली चेंज जावंक जाय की डिक्लायन जाता. आता हो फिगर तुका एअरलायन्साचो सांगला स्पीकर सर, तेन्ना आमी डिक्लेअर केल्लो टोटल फिगर इज नॉट ओनली एअरलायन्स. हो एअरलायन्साचो फूल फिगर आमी गोंयकार येता, बाकीचे येता फूल पर्सेंटेज घेना. वी आर टेकिंग फॉर कॅल्क्युलेशन पर्पज ओनली 60% ऑफ दीस एअरलायन जो तुका हांवें दिलो. उरिल्ले रोडवेज, रेल्वेज, सी पोर्ट हे हातूंतलो जो डेटा तांची पर्सेंटेज मेथोडॉलॉजी आसा आनी तातूंतल्यान हो फिगर आमी दिता की बाबा टोटल नंबर ऑफ टुरिस्ट अरायवल कितले आयले. मायकलाचो प्रश्न कितें आसा की टुरिस्ट येता जाल्यार रावता खंय काय म्हणून. म्हजो ताजेर एक आसा स्पीकर सर, एज टुरिजम इज इवॉल्ड. पयलीं कशें आशिल्लें, आज आमी तुमी ऑक्युपन्सी घेयात ऑन 5 star and 4 star hotels. Throughout the year, they are running at between 74% and 90% to 100% occupancy throughout the year. ही म्हजी न्ही, हॉटेल यांची डेटा. आज सरकार, मुख्यमंत्री, पर्यटन मंत्री स्पीकर सर, हांव स्वतः इंडस्ट्री कडे बसता, स्टेक होल्डराकडे बसता, शेक वाल्यांकडे बसता, वॉटर स्पोर्ट्स वाल्यांकडे बसतात, हॉटेल वाल्यांकडे बसतात, मिडियम स्केल हॉटेल वाल्यांकडे बसतात, त्यांची कर समजता आणि आम्ही खंय जाते चेंजेस करतात. OTA प्लॅटफॉर्म्स आयले. OTA प्लॅटफॉर्म्साचेर स्पीकर सर वी मेड इट मॅन्डेटरी फॉर ऑल हॉटेल्स टू बी रजिस्टर्ड. हांव नाजरीचो पळयतालो, ताजी स्वताची नाजरी स्पीकर सर जुनाचो डेटा दाखयता 68.65% ऑक्युपन्सी इन इज ओन हॉटेल इन कलंगूट इन द मंथ ऑफ जून. वा म्हयनो थंय तरी टुरिस्ट रावले काय गोंयकार येवन रावले? हो एक प्रश्न येता. रावले नाच नाही गेले राव रे
स्पीकर सर 6 महिन्याचो एव्हरेज डेटा घेतलो. डिसेंबरान 76.52%, जानेवारीन 76.99%, फेब्रुवारीन 60.58%, मार्चान 50.22%, मेन 48.64%, एप्रिलान डेटा तांणी शेअर केलो ना. हो जेन्ना डेटा जेन्ना मेळटा आमकां स्पीकर सर, दिस इज थ्रू अ सॉफ्टवेअर वी हॅव जस्ट इनकॉर्पोरेट टायम सॉफ्टवेअर. पूण आमकां थंय प्रॉब्लेम खंय येता, जो मनीस हांगा येता दिल्ली वाल्यांनी, मुंबई वाल्यांनी, तेलंगणा वाल्यांनी कोविडाच्या वेळार हांगा सेकंड होम्स घेतली. तांचे लोक जेन्ना हांगा ट्रॅव्हल करता बाय एअरलायन्स पूण रावता तांच्या घरांनी फ्री ऑफ कॉस्ट ऑर वॉट एवर, तो डेटा आमकां मेळना आनी ताच्या खातीर ती खंत आसा. इट इज अ सिरियस इशू. बट इट इज लायक मी ट्रॅव्हलिंग टू दिल्ली और सम ऑफ माय फ्रेंड्स ट्रॅव्हलिंग टू दिल्ली and staying in their friend's house. From the Delhi data, they are tourists, but they are not staying in any hotel because they are staying in a friend's guest house or a friend's house. So speaker sir, data jenna म्हणता आम्ही every quarter influencer सुरू झाले. लास्ट सप्टेंबरान येतात, ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर बोवाळ मारतात आणि चालले. We can accept they are paid influencers. They are being paid to do and say that we are on a decline. Last quarter speaker sir, we were showing a decline. असे लोकांनी बोवाळ केलो. आमच्या गोयच्या आमदारांनी बोवाळ केलो, लोकांनी बोवाळ केलो. मुख्यमंत्र्याक सांगले वी आर डुईंग गुड, हॉटेल्स आर रनिंग फुल, एव्हरी कॅटेगरी इज डुईंग फाईन. लेट अस नॉट रिप्लाय. जानेवारी स्पीकर सर 11-13 जानेवारी आम्ही प्रेस घेतली आणि पूर्ण डेटा कसो गेलो क्वार्टर तो सांगलो. 13 जानेवारीची दिल्ली एक इन्फ्लुएन्सरान तो काउंटर केलो ना की डेटा वॉज देर. आजूय स्पीकर सर सांगता इन्फ्लुएन्सर येतले, इन्फ्लुएन्सर बोवाळ करतले, इन्फ्लुएन्सर पयशे घेतले आणि गोंया बाबतीत उलयतले. वी एग्री that there are challenges in this destination like any other destination. थोडे आमकां तुटी आमकां करच्यो पडटा. मुख्यमंत्र्यान लास्ट वीक बिफोर असेंब्ली स्टेक होल्डरांकडल्यान मिटींग घेतल्या. each issue direction दिल्ले आसा फ्रॉम स्ट्रे डॉग्स, गार्बेज. नाउ लेट मी कंप्लीट. आय एम ऑन माय फीट स्पीकर सर, आय एम ऑन माय फीट स्पीकर सर, आय एम ऑन माय फीट. ताच्या खातीर जेन्ना इनिशिएटिव्ह घेता गव्हर्नमेंट इज अ कंटिन्युअस प्रोसेस. डेटा जो आमी भर घालता तो डेटा मेळटा. वी आर ऑल्सो इम्प्रोवायझिंग, वी आर ओपन टू सजेशन्स. पण उठता सुट्टा मीडियाकडे वचप रिस्पॉन्सिबल आमदार ना रिस्पॉन्सिबल मनशांनी आणि म्हणत टुरिझम ऑन डिक्लाइन. दाखय मला टुरिझम ऑन डिक्लाइन. हांव म्हणटा टुरिझम इज नॉट ऑन डिक्लाइन. So my only argument here is, Speaker sir, when it comes to tourism, which is the main economy of the state, let us be responsible enough because Goa has been a preferred destination and we are doing fine. Kerala, Speaker sir, post-COVID, recovery is on. Kerala is a much bigger tourism destination, but we have recovered much better, 50% vis-a-vis Kerala. So we have to know, Speaker sir, statement इथं असताना की आमची खंय नंबर असतात, फिगर किती असा आणि फिगरांचेर आम्ही वतात कशा ते. Speaker sir, I am not denying that minister is not working enough. He is good. बरे काम करता तो. पण खरो डेटा जो आहा, स्पेशली इंटरनॅशनल जे ट्युरिस्ट हा, हे मिक्स केल्लो हा. डेटा जो आहा वो मिक्स केल्लो हा. आमचे जे गोंयकार थिंगा रावता पळय ते येता पळय तेंका ट्युरिस्ट म्हणून दाखयल्ले आहा. जे फ्लाइट येता ना ना सर, आय एम जस्ट करेक्टिंग इन द परत ऑन रेकॉर्ड हाडटा. We are not taking full percentage of flights which are coming. International is on the methodology is not more than 60%. So 100 जण आयले, आम्ही 60 इंटरनॅशनल देता, 40 गोंयकार देता. आम्ही धरीत ना तांकां. ना ना गेटविकाक फ्लाइट येता ते खाली 10 फॉरेनर असता भितर. 10 फॉरेनर असता, बाकीचे सगळे आमचेच. स्पीकर सर, त्या खातीर सांगले आम्ही एव्हरेज काडटात म्हणून. हांव कितें म्हणटा स्पीकर सर, वी हॅव टू फर्स्ट एग्री दॅट देर आर सम problems in the state of Goa which needs to be resolved. आता जो मिनिस्टर सांगतालो आणि सीएमान जे एक प्रेस कॉन्फरन्स घेतलेले वो खूपशे इशू हा. गोवा इज नॉट being treated as a favored destination by some of the European tourists. आणि ते आमचे कडेन उलयता. We are from the coastal belt. I am just bringing it to your notice. You need to bring that change what is required. Speaker sir, honorable CM हा हिंगा जो टॅक्सी इशू हा, जे टाउट्स हा, इलिगल गाइड्स हा, तांकां 5000 फायन मारता वयता. ते कितें करता थिंगा? ते मशीनात घेवन भोंवता, स्वायपिंग मशीन म्हणजे कार्ड स्वायपिंग मशीनूच घेवन भोंवता. आय विल गिव यू दिस, आय विल गिव यू दॅट, आय विल गिव यू दॅट म्हणटा. तेंचे 20-25 हजार स्वायप करता. ट्युरिस्टाक चीट करता. इंडियन ट्युरिस्टाक चीट करता, फॉरेनराकूय चीट करता. आणि ते सापडत जाल्यार तांकां कितें 5000 रुपया फायन हा. ते 20,000 जर घेता जाल्यार 5000 रुपया फारीक करून कित्याक? सो लॉ नीड्स टू बी चेंज्ड. Law has to be brought in for what? To put corrective measures. Will the minister and CM
collectively do something to bring in a law to see that all these issues which are touts, illegal guides and all the other things which are happening illegally in the coastal belt will be stopped and severe punishment will be brought on record. हे आमकां जाय. बिकॉज सर बाब मायकल लोबोंचो प्रश्न मांडला तो सातत्यान सगळ्या जाणांक खबर आसा. मायकलानूय हे विचार सांगिल्ले आसा. कुत्रे बिचांचेर, गार्बेज ऑन द हायवेज, बाकीचे जे विशय तांणी दिले, बॉटल्स ब्रेकिंग, सगळे आमी नोंदणी करून स्टेक होल्डरां कडेन घेतली, इंडस्ट्री कडल्यान घेतली, मुख्यमंत्र्या कडेन मांडली, चीफ सेक्रेटरी डायरेक्टरा कडल्यान केली. आणि सर्टन अमेंडमेंट्स टू द गोवा टुरिझम ट्रेड ऍक्ट जो आसा आमचो, वी आर ट्रायंग टू ब्रिंग इट इन दिस हाऊस, स्ट्रेंथनिंग द डिपार्टमेंट्स इनिशिएटिव्स टू टेक. इलिगल टाउट्स हॅज बीन अ व्हेरी सिरियस अफेअर. आणि फ्रॉम 2022च्यान स्पिकर्साची ड्राय मुख्यमंत्र्याक घेवन आमी चालू केल्ली आसा. वता थंय टावटांक काडटात. त्या टावटांक कायद्याक दुरुस्ती करची पडटा, कित्याक ना जाल्यार तांकां सेक्शन 188 ऑफ IPC आशिल्ले, आतां BNSचे 323 काय 233 कितें आसा, त्या सेक्शना खातीर दे हॅव लिमिटेशन्स ऑफ इम्प्रिझनमेंट. पयर स्पिकर सर आमी आतां टावट भितर उडोवंक लागले. आता व्हेरी क्लियरली सीएमान डायरेक्शन दिला की देर इज नो कॉम्प्रोमाइज ऑन टाउट्स. वी हॅव टू एन्श्योर इज अ टाउट फ्री गोवा. आणि ताच्या खातीर स्पिकर सर जाय तो उपक्रम ताणें वयल्यान तारीख दिल्या. ऑगस्टाच्या एंडाच्या पयलीं आपल्याक रिजल्ट दाखय म्हणून पुलीस डिपार्टमेंटाक क्लियर डायरेक्शन दिल्लें आसा इन अ स्टेक होल्डर्स मीटिंग. सो स्पिकर सर, विथ वॉट एवर इनपुट्स आवर बाब मायकल लोबो, ही इज अ MLA इलेक्टेड ऑन द कोस्टल बेल्ट, ताची खंतूय कळटा, ताजे विचार कितें आसा. वी हॅव टू कलेक्टिवली वर्क अँड एन्श्योर दॅट बेटर टुरिझम थ्रायव्स इन गोवा. ताच्या खातीर बरे टुरिस्ट येतले. आमकांय थोडे चेंजीस करचे पडटले. आमी टॅक्सीचेरूय थोडे चेंजीस करचे पडटले, वॉटर स्पोर्ट्सानूय थोडे चेंजीस करचे पडटले, सिंगल विंडो हाडचोच पडटलो. अशे काही गजाल्यो आसतना तेन्ना कोस्टल MLA तेन्ना आमकां तितलोच सपोर्ट जाय पडटा स्पिकर सर. जेन्ना तुटी कळटा, सरकाराक पॉयंट करता, सरकार काम करूंक सोदता, तेन्ना तांणी आमकां बरोबर रावचे ना की तुटी पॉयंट करून मागीर परत तेवटेन रावचे आनी म्हणप की वी आर विथ द पीपल म्हणून. वी आर ऑल्सो विथ द पीपल ऑफ गोवा, बट systems need to come in where systems are required to create that transparency what the tourist expects in any particular Speaker state. sir, माझो last- Secondly, Speaker sir, तांणी टुरिस्टाचे लास्ट स्पीकर सर, आम्ही मागलेले एक लिस्ट ऑफ कंट्रीज हुज सिटीजन्स आर एलिजिबल फॉर विजा ऑन अरायवल. आणि अनेक सांगलेले आम्ही की डिजिटल नॉमॅड विजा फॉर गोवा इंट्रोडक्शन हे अजून पासून कित्याक जावना. स्पीकर सर, आम्ही जेन्ना डबल इंजिनाचे उलयता, आमचो ऑनरेबल चीफ मिनिस्टर आहा, हांव इतलेंच एक सांगूंक सोदता आणि चीफ मिनिस्टराकूय सांगूंक सोदता आणि टुरिझम मिनिस्टराकूय सांगूंक सोदता की विल द चीफ मिनिस्टर एंड टुरिझम मिनिस्टर टेक अ डेलिगेशन ऑफ कोस्टल MLAs and also stakeholders to the center to impress upon to extend visa on arrival facility. Visa on arrival facility म्हणजे जे कितें चार्टर येतले हिंगा, जे युरोपियन ट्युरिस्ट येतले तांकां विजा ऑन अरायवल फॅसिलिटी हिंगासर गोंया मेवतली जाल्यार केन्ना पासून हे डेलिगेशन व्हरतले. कित्याक आयज पासून जे गोवा म्हणटा आमी इज अ डेस्टिनेशन, आमकां विजा ऑन अरायवल ना. युरोपियन ट्युरिस्ट want to come to Goa, but there is a problem of visa. So will this problem be solved? Since the Honorable Chief Minister and Tourism Minister यांच्यानी आमकां सांगपाची गरज आहे की will this happen? आणि हे दोनूय एअरपोर्टांचेर आमच्या गोवा इंटरनॅशनल एअरपोर्ट आणि मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्ट, will they make this visa on arrival facility especially for charter flights and others, especially from the European countries? Speaker sir, honorable memberan दोन गजाल्यो मांडल्या. One is on digital nomads, second is on the e-visa and the visa on arrival. Speaker sir, आमचा e-visa program जो असा is roughly about 170 countries have been already incorporated the e-visa program for coming into the country. Visa on arrival, Speaker sir, is given to around 4 countries, Japan, South Korea, UAE. तातूंतल्यान ह्या 3-4 countries आसा, that also Russia, which is given to specific metro airports, Mumbai, Bangalore, Delhi, ह्या 6 एअरपोर्टांचेरूच दिल्ली आसा. हे विचार जेन्ना आमी लास्ट 2 वर्सां स्पीकर सर वी हॅव रिटन मुख्यमंत्र्याक घेवन, वी हॅव मेट द एविएशन मिनिस्टर, मुख्यमंत्री स्वतः ऑन दिस इश्यू हॅज मेट द होम मिनिस्टर, वी हॅव स्पोकन टू द एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्टर, वी हॅव कॉरेस्पॉन्डेड टू देम and we are trying to ensure letter delegation to particularly we will also impress, let the coastal MLAs come, let the stakeholders come, TTAG kora. Speaker sir, yeah, important as Speaker sir, visa on arrival is the game changer for Goa. Speaker sir,
visa on arrival has some plus and some minus points. No, Plus European points countries. to the countries, when Nordic countries जावं, European countries, whatever तांणी जे सांगला ऑलरेडी मांडिल्ले आसा. हाच्या मागीर जाल्यार मुख्यमंत्र्याक असेंब्ली जावन मुख्यमंत्री कडेन उलोवया आणि जाय पडले सगळे कोस्टल एमएलएजांक घेवन या. वचपाक काय ना, सोल्युशन मेळपाकूच जाय, कलेक्टिवली वी कॅन डू इट.